किंक्रांतीचा दिवस म्हणजे किंक्रांत किंवा करीदिन हा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रात आणि काही इतर भागात हा दिवस विशेष परंपरांनी ओळखला जातो. हा दिवस मुख्यतः अशुभ मानला जातो, म्हणून या दिवशी काही गोष्टी टाळल्या जातात. या चुका केल्यास आर्थिक नुकसान, अडथळे, आरोग्य समस्या किंवा घरगुती अशांती येऊ शकते अशी लोकमान्यता आहे. मग किंक्रांतीच्या दिवशी काय करू नये आणि कोणत्या गोष्टी अशुभ मानल्या जातात, चला जाणून घेऊया. पौष शुक्ल षष्टीला म्हणजे संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाने लोकांवर अत्याचार केले होते. देवीने त्याचा संहार करून प्रजेला मुक्त केलं, म्हणून या दिवसाला किंक्रांत किंवा किंक्राचा अंत असं नाव पडलं. पण राक्षस वध झाल्यामुळे हा दिवस अशुभ किंवा करीदिन मानला गेला. पंचांगातही हा दिवस शुभ कार्यासाठी वर्ज्य दाखवला जातो. आता किंक्रांतीच्या दिवशी काय करू नये, ज्या चुका आपल्याला महागात पडू शकतात, तर कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन सुरुवात करू नये. जसे नवीन व्यवसाय सुरू करू नये, घर बांधकाम किंवा गृहप्रवेश सुरू करू नये. लग्न, मुंडन, नामकरण, अन्नप्राशन यांसारख्या गोष्टी या दिवशी अजिबात करू नये. एवढंच नाही तर नवीन वस्तू, उपकरणं, गाडी, फोन खरेदी यांसारख्या गोष्टीही करू नये. नवीन कामाची सुरुवात तर अजिबात करू नये, कारण हे केल्यास वर्षभर अडथळे, आर्थिक तोटा किंवा अपयश येऊ शकतं अशी श्रद्धा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबचा प्रवास टाळावा. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. विशेषतः लांबचा प्रवास जसे ट्रेनने, बसने किंवा फ्लाईटने या दिवशी प्रवास करू नये. यामुळे अपघात, अडचणी किंवा नुकसान होण्याची भीती जास्त असते असं मानलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट स्त्रियांसाठी, स्त्रियांनी शेणात हात घालू नये. शेणाने सारवणं टाळावं. आता अनेक भागामध्ये शेणानं सारवण्याची प्रथा महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे. मात्र किंक्रांतीच्या दिवशी शेणाने सारवणं अशुभ मानलं जातं. चौथी महत्त्वाची गोष्ट सुद्धा स्त्रियांसाठी आहे, ती म्हणजे मोकळे केस सोडून काम करू नये. या दिवशी केर काढणं, घर साफ करणं किंवा इतर काम करताना वेणीफणी किंवा केस बांधणं आवश्यक आहे. मोकळ्या केसांनी काम केल्यास घरात कटकट, भांडणं वाढू शकतात असं सांगितलं जातं. याचबरोबर पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात वाद, भांडणं, कटकट यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. कोणासोबतही वाद घालू नये. शांत राहणंच या दिवशी फायद्याचं ठरू शकेल, कारण यामुळे घरात नकारात्मक वातावरण वाढू शकतं. सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन कपडे घालणं किंवा मोठी खरेदी करणं टाळावं. जसं संक्रांतीप्रमाणे या दिवशी तिळगुळ वाटणं टाळावं. स्वयंपाकघरात कापणी यांसारख्या गोष्टीही अनेक भागात कमी केल्या जातात. आता किंक्रांतीच्या दिवशी विशेष शुभ प्रथा कोणत्या, या दिवशी काय करावं, तर घरात देवीची पूजा करावी, गोड नैवेद्य दाखवावा. संक्रांती देवीची या दिवशी विशेष पूजा करावी. आता संक्रांतीपूर्वीच्या दिवशी भोगीची भाजी खाल्ली जाते. आता भोगीला बनवलेली शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी राखून ठेवणं आणि ती खाण्याची प्रथा या दिवशी आहे. याचबरोबर बेसनाचे धिरडे बनवून या दिवशी खाल्ले जातात. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय प्रथा आहे. एवढंच नाही तर कोणताही केर काढण्यापूर्वी आपण वेणी घालावी. सकाळी केस बांधूनच घर साफ करावं. विवाहित स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाचा समारंभ या दिवशी आपण करू शकता. शिवाय काही भागात किंवा काही कुटुंबात करीदिनानिमित्त लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथाही आहे. या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. यामध्ये बोर, ऊस, तीळ, भुईमूग इत्यादींचा वर्षाव बाळावर केला जातो. हे शुभ मानले जातं. त्याचबरोबर या दिवशी शांतता राखावी आणि नामस्मरण करावं. कुलदेवाची पूजा करावी. त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करत राहावं. हे सर्व हिंदू परंपरा, स्थानिक रीतिरिवाज आणि लोकमान्यतांवर आधारित प्रथा आहे. प्रत्येक गाव, कुटुंब किंवा भागात यामध्ये थोडेफार फरक असू शकतात. आपापल्या प्रथा परंपरेनुसार आपण करीदिन साजरा करावा. आजकाल अनेक जण हे नियम फार काटेकोरपणे पाळत नाहीत, पण पारंपरिक कुटुंबात अजूनही या गोष्टींचं महत्त्व आहे. किंक्रांतीच्या दिवसाच्या तुमच्या भागात किंवा कुटुंबात काही खास प्रथा असतील तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.